नमस्कार मित्रांनो, मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण रायगड जिल्ह्यामधील गणपतीचं माहेरघर या पेण तालुक्यामध्ये असणाऱ्या एक छोट्याशा गावामध्ये जाणार आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचं उत्पादन केलं जातं आणि या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाच्या कच्च्या तशाच रंगवलेल्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आज आपण गाव हा सिलेक्ट केलेला आहे तो पेण तालुक्यातील कळवा. साधारणतः आपण आता कळवा या गावामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला काहीशी घरं पाहायला मिळतात. या ठिकाणी घरपट कारखाना आणि घरामध्ये एकतरी मूर्तिकार आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, हा यांचा पारंपरिक व्यवसाय असून सर्वच कारखानदार या ठिकाणचे स्थायिक आहेत आणि आपला हा पारंपरिक व्यवसाय पुढे नेण्याचा वर्षभर प्रयत्न करत असतात. मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी वर्षभर बाप्पाचं काम चालू असतं. तसेच ह्या ठिकाणाहून बाप्पा आपल्या संपूर्ण जगभरामध्ये पाठवले जातात. तर मित्रांनो, हा आहे कळवा गाव. या ठिकाणी करोडोची उलाढाल ही वर्षभर होतच असते. सोबतच जोहा, हमरापूर, पांडापूर, दादर तसेच गणपतीचं माहेरघर म्हणजे पेण अशा जवळपास 7-8 गावांचा या ठिकाणी समावेश आहे आणि दरवर्षी या ठिकाणी बाप्पाचं काम हा जोरात चालू असतो. बाप्पाची सुंदर अशी पेंटिंग आपल्याला समोर पाहता येते. तुम्ही पाहू शकता, अगदी रेखीव काम, त्याचबरोबर ज्वेलरी वर्क आणि ड्रॅपिंगचं कामसुद्धा सुंदर असं केलेलं आहे. आपण आता सतीश पाटील यांच्या कारखान्यामध्ये आलो आहोत. समोर कारखान्यामध्ये एंट्री केल्यानंतर समोर असा आपल्याला काहीसा डिस्प्ले पाहायला मिळतो, ज्यामध्ये सुंदर अशा मूर्त्या आहेत. प्रत्येक मूर्तीमध्ये वेगळेपण आणि वेगळं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिलेल्या माहितीनुसार साधारणतः 25 ते 30 वर्ष हा कारखाना जुना आहे. त्याचबरोबर वर्षभरामध्ये 10 ते 15 हजार मूर्त्या या ठिकाणी तयार केल्या जातात. आज पाहायला गेलो तर रंगकामाचं काम हा जोरात सुरू झालेला आहे.
बऱ्याचशा मूर्त्या आपल्याला पूर्ण रेडी झालेल्या पाहायला मिळतात, तर उर्वरित मूर्त्यांचं रंगकाम सुरू आहे. मित्रांनो, पेण तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी गणपती बाप्पाचं काम होतं अशा ठिकाणी साधारणतः लाखो कारागीर आपली कला सादर करत असतात. आज आपण ज्या कारखान्यामध्ये आहोत या कारखान्यामध्ये साधारणतः 45 ते 50 जण लोक काम करत आहेत आणि या ठिकाणी आपल्याला सर्वच कारागीर हे स्थायिक असल्याचे पाहता येते. स्थायिक असल्यामुळे बाप्पाचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू असतं आणि या ठिकाणी त्यांना आपल्या उपजीविकेचे साधन उपलब्ध झालेलं आहे. प्रत्येक कारागिराचं वेगवेगळं काम असतं. समोर आपण पाहत आहात हे शेडिंगचं काम चालू आहे. सुंदर अशी शेडिंग चालू आहे. एकदम शार्प काम आपल्याला समोर पाहता येतं. यामुळेच प्रत्येक कारागिराला आपल्या कामानुसार मोबदला या ठिकाणी मिळत असतो. सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आपल्याला समोर पाहता येते. मूर्तीचं काम पूर्ण झालेलं आहे. आता मूर्तीला सजावटीचं काम फक्त बाकी आहे. मित्रांनो, पाहू शकता आता जी मूर्ती कोरी आहे त्या मूर्तीला सजवल्यानंतर त्या मूर्तीचं लूक कसं दिसतंय हे आता आपण पाहू शकतो.